नमस्कार. आपण अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स हा एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा महत्वाचा चॅप्टर आपण पाहतोय. त्याच्यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण नोमेनक्लेचर सिस्टीम, त्या नोमेनक्लेचर सिस्टीम मध्ये आपण पहिलं बघितलं नोमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. त्या नोमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल मध्ये आपण कॉमन नेम सिस्टीम, आययुपीएसी नेम सिस्टीम, त्याच्यानंतर फिनॉल पार्ट बघितला. फिनॉल मध्ये कॉमन नेम सिस्टीम आणि आययुपीएसी नेम सिस्टीम. आता अल्कोहोल आणि फिनॉल याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे इथर्स. म्हणजे आपण याच्यामध्ये बघणार आहे नोमेनक्लेचर ऑफ इथर, नोमेनक्लेचर ऑफ इथर्स. नोमेनक्लेचर ऑफ इथर्स दोन प्रकारे आपण नोमेनक्लेचर बघणार आहे. एक आहे कॉमन नेम सिस्टीम, कॉमन नेम, आणि सेकंड आहे आययुपीएसी नेम सिस्टीम. आता इथरचं आपल्याला काय करायचं आहे, नोमेनक्लेचर सिस्टीम. कोणत्याही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा नोमेनक्लेचर हा पार्ट खूप महत्वाचा असतो. कारण जर आपल्याला नोमेनक्लेचरच माहित नसेल तर तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला तयार करता येत नाही, किंवा त्याच्या रिॲक्शन्स असतील त्याही आपल्याला बघता येत नाहीत. म्हणून हा जो पार्ट आहे नोमेनक्लेचर सिस्टीम तो अतिशय महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळं काळजीपूर्वक तो आपण कंप्लीट केला पाहिजे, किंवा तो आपल्याला अंडरस्टँडिंग झाला पाहिजे. म्हणून जर अल्कोहोल आणि फिनॉल या नोमेनक्लेचर सिस्टीम मध्ये जर काही अडचण असतील तर त्या अडचणी किंवा ते प्रॉब्लेम विचारणं गरजेचं आहे, आणि ती नोमेनक्लेचर सिस्टीम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हा जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे चॅप्टर असतात ते आपल्याला पाठ करून चालत नाहीत, किंवा ते जसे आहे तसे परीक्षेला येतील असाही प्रश्न नसतो. कारण तो पार्ट जर अंडरस्टँडिंग झाला, समजला, तरच तो आपल्याला काय करता येतो, लिहिता येतो. म्हणून पुन्हा एकदा सांगतोय, हा जो नोमेनक्लेचर पार्ट आहे तो खूप महत्वाचा पार्ट आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे नोमेनक्लेचर ऑफ इथर्स. आता त्याच्यामध्ये पहिलं कॉमन नेम सिस्टीम. आता इथरचा फॉर्म्युला काय आहे, ROR. ROR हा इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला आहे. आता दोन R ग्रुप असतात, दोन R ग्रुप. मग कॉमन नाव कसं असतं, जर दोन्हीच्या दोन्ही अल्किल ग्रुप कसे आहेत, सारखे आहेत का वेगळे, त्याच्यानुसार असतं. जर दोन्हीच्या दोन्ही सारखे असतील तर त्याचं आपण जनरल नाव देतो डाय अल्किल इथर. डाय अल्किल इथर म्हणजे दोन्हीच्या दोन्ही अल्किल ग्रुप जर सेम असतील तर त्याची नोमेनक्लेचर आपण बघतो डाय अल्किल इथर. आणि जर समजा दोन्हीच्या दोन्ही अल्किल ग्रुप जर डिफरंट असतील तर आपण त्याला अल्किल अल्किल इथर या टाइप मध्ये आपण त्याचं नोमेनक्लेचर करणार आहे. आता अल्किल अल्किल, दोन अल्किल असतात, मग अल्फाबेटिकल नुसार आपण जो अगोदर येतो त्याचं नाव आपण अगोदर लिहिणार आहे. फॉर एक्झाम्पल अल्किल अल्किल इथर CH3OC2H5. याच्यामध्ये दोन अल्किल ग्रुप आहेत, एकाचं नाव आहे मिथाइल आणि एकाचं नाव आहे इथाइल. अल्फाबेटिकल नुसार अगोदर कोणाचं नाव येतं, इथाइल. हा जो ग्रुप आहे तो काय आहे, इथाइल. आणि हा जो ग्रुप आहे मिथाइल. अल्फाबेटिकल नुसार अगोदर काय येतं, ई. म्हणून त्याचं नाव कुणाचं अगोदर लिहायचं, इथाइलचं. म्हणून पहिला अल्किल इथाइल, दुसरा अल्किल मिथाइल, आणि फंक्शनल ग्रुप हा O म्हणजे काय, इथर. म्हणजे इथाइल मिथाइल इथर.
इथाइल मिथाइल इथर, अल्किल अल्किल इथर. म्हणजे जे दोन अल्किल ग्रुप आहेत त्या दोन अल्किल ग्रुपमध्ये अल्फाबेटिकल नुसार आपण काय करतो, ज्या अल्किल ग्रुपचं अगोदर येतं त्याचं नाव अगोदर लिहायचं. आणि दोन्हीच्या दोन्ही सेम असतील तर काही प्रॉब्लेम नसतो. उदाहरणार्थ CH3O CH3, दोन्हीच्या दोन्ही सेम ग्रुप आहेत, दोन आहेत म्हणून डाय. CH3 ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप आहे, मिथाइल, डाय मिथाइल. आणि O फंक्शनल ग्रुप कशाचा आहे, इथरचा. म्हणजेच त्याचं नाव काय आहे, डाय मिथाइल इथर. म्हणजेच काय, डाय अल्किल इथर, डाय अल्किल इथर. या पद्धतीने आपण काय करतो, कॉमन नाव देतो. मग आपण एक्झाम्पल मध्ये देणार आहे, जे आपण एक्झाम्पल बघणार आहे त्याच्यामध्ये कसं नोमेनक्लेचर द्यायचं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. म्हणजे कॉमन नाव देत असताना त्याचे दोन रूल महत्वाचे आहेत. एक डाय अल्किल इथर आणि दुसरा अल्किल अल्किल इथर. हे त्याचं कॉमन नेम सिस्टीम मध्ये रूल येतात. आता जर आपण IUPAC नेम सिस्टीम बघितलं तर IUPAC नेम सिस्टीम मध्ये एकच महत्वाचा रूल आहे, अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन, अल्कॉक्सी अल्केन. या पद्धतीने आपण काय करणार आहे, त्याचं नोमेनक्लेचर देणार आहे. आता परत ज्यावेळेस दोन्हीच्या दोन्ही ग्रुप सारखे असतात त्यावेळेस अल्कॉक्सी कुठलाही कन्सिडर करा किंवा पॅरेंट अल्केन कुठलाही कन्सिडर करा, उत्तर आपलं चुकत नाही. म्हणजे ROR' आहे. एक आपण काय करणार आहे, अल्कॉक्सी, हा आपण अल्कॉक्सी कन्सिडर करणार आहे. आणि R हा जो आहे तो काय करणार आहे, त्याचा पॅरेंट अल्केन कन्सिडर करणार. म्हणजे जर दोन्हीच्या दोन्ही अल्किल ग्रुप जर सारखे असतील तर कोणताही अल्कॉक्सी करा किंवा कोणताही पॅरेंट अल्केन करा, आपलं आन्सर चुकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, CH3O CH3, दोन्ही R ग्रुप सारखे आहेत. हा अल्कॉक्सी करा, हा पॅरेंट अल्केन करा, किंवा हा अल्कॉक्सी करा, हा पॅरेंट अल्केन, दोन्ही सेम आहेत. म्हणून याचं नाव काय येतं, मिथॉक्सी. मिथॉक्सी. आणि एका कार्बनचा पॅरेंट अल्केन काय असतो, मिथेन. मिथॉक्सी मिथेन म्हणजे अल्कॉक्सी अल्केन. आणि जर दोन्ही ग्रुप वेगळे वेगळे असतील, इथं मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागते. आता इथं कोणताही अल्कॉक्सी आणि कोणताही अल्केन करून चालत नाही. बघा, आपण जर समजा आपण हा अल्कॉक्सी केला तर त्याचं नाव येतं मिथॉक्सी. आणि दोन कार्बनचा पॅरेंट अल्केन काय असतो, इथेन. मिथॉक्सी इथेन म्हणजे हा अल्कॉक्सी कन्सिडर केला आणि हा पॅरेंट अल्केन कन्सिडर केला. दुसरी एक पद्धत काय आहे, जर हा अल्कॉक्सी कन्सिडर केला तर इथॉक्सी, आणि हा पॅरेंट अल्केन कन्सिडर केला तर एका कार्बनचा पॅरेंट अल्केन मिथेन म्हणजे इथॉक्सी मिथेन. म्हणजे दोन्ही नावं सेम आहेत का, तर दोन्ही नावं कशी आहेत, डिफरंट. मिथॉक्सी इथेन, इथॉक्सी मिथेन. म्हणजे R ग्रुप जर वेगळे वेगळे असतील तर आपल्याला एक काळजी घ्यावी लागते. काय काळजी घ्यायची, जो लार्जर अल्किल ग्रुप आहे त्याचा वापर पॅरेंट अल्केन करायचा. जो अल्किल ग्रुप लार्जर आहे त्या लार्जर अल्किल ग्रुपचा वापर काय करायचा, पॅरेंट अल्केन. लार्जर अल्किल ग्रुप याचा वापर काय करायचा, पॅरेंट अल्केन. जे सिंपल इथर आहेत त्या सिंपल इथर मध्ये कुठलाही अल्कॉक्सी करा, कुठलाही पॅरेंट अल्केन करा, आपला आन्सर सेम येतो, कारण दोन्हीही R ग्रुप सारखे असतात. पण मिक्स्ड इथर मध्ये मात्र काळजी काय घ्यायची, जो अल्किल ग्रुप लार्जर असतो त्या अल्किल ग्रुपचा वापर काय करायचा, पॅरेंट अल्केन. म्हणून याच्यामध्ये लार्जर अल्किल ग्रुप कोण आहे, इथाइल. म्हणजे हा पॅरेंट अल्केन आणि हा अल्कॉक्सी म्हणजे मिथॉक्सी इथेन. म्हणजे हे IUPAC नाव करेक्ट आहे.
हे IUPAC नाव चुकीचं आहे. म्हणून IUPAC नावामध्ये एकच महत्वाचा रूल काय आहे, अल्कॉक्सी अल्केन. कॉमन नावात डाय अल्किल इथर, अल्किल अल्किल इथर, आणि IUPAC नावामध्ये अल्कॉक्सी अल्केन. आता याची आपण काय करणार आहे, एक्झाम्पल बघणार आहे. मग त्या एक्झाम्पल मध्ये त्याचं कॉमन नाव कसं द्यायचं, त्याचं IUPAC नाव कसं द्यायचं हे आपल्याला डिटेल बघता येतं. बघा, समजा आपण स्ट्रक्चर, त्याचं कॉमन नाव आणि त्याचंच आपण IUPAC नाव जर घेतलं. बघा, पहिलं एक्झाम्पल समजा आपण घेतलं CH3OCH3. आता याचं आपल्याला कॉमन नाव द्यायचं आहे. दोन्ही मिथाइल आहेत, दोन्ही सेम आहेत म्हणून डाय. CH3 ला आपण काय म्हणतो, मिथाइल, डाय मिथाइल. आणि O फंक्शनल ग्रुप कशाचा आहे, इथरचा, म्हणून याचं कॉमन नाव आहे डाय मिथाइल इथर. डाय मिथाइल इथर. आता IUPAC नाव देताना अल्कॉक्सी अल्केन, दोन्ही R ग्रुप सारखे आहेत, त्यामुळे कोणत्याचाही अल्कॉक्सी कन्सिडर करा आणि कोणताही पॅरेंट अल्केन कन्सिडर करा. एवढ्याच अल्कॉक्सी काय आहे, मिथॉक्सी. मिथॉक्सी. आणि एका कार्बनचा पॅरेंट अल्केन मिथेन. म्हणून त्याचं IUPAC नाव काय आहे, मिथॉक्सी मिथेन. पहिलं एक्झाम्पल, कॉमन नाव डायमिथाइल इथर आणि IUPAC नाव आहे त्याचं मिथॉक्सी मिथेन. जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, CH3 CH2O CH2 CH3, दोन्ही सेम आहेत, इथाइल आणि इथाइल, म्हणजे सिंपल इथर आहे, म्हणजे डाय इथाइल इथर, डाय इथाइल आणि इथर. आता परत सिंपल इथर आहे, दोन्ही R ग्रुप कसे आहेत त्याच्यामध्ये सारखे आहेत, त्यामुळं कोणताही अल्कॉक्सी करा, कोणताही अल्केन करा. इथॉक्सी, म्हणजे एवढ्याचं नाव काय आलं, इथॉक्सी. आणि 2 कार्बनचा पॅरेंट अल्केन इथेन. इथॉक्सी इथेन हे त्याचं IUPAC नाव. थर्ड एक्झाम्पल घेतलं, CH3O CH2 CH3, हा मिक्सड इथर आहे, दोन्ही R ग्रुप कसे आहेत आता वेगळे वेगळे. मग कॉमन नाव देताना अल्फाबेटिकल नुसार याचं नाव इथाइल आहे आणि याचं नाव काय आहे, मिथाइल. अल्फाबेटिकली अगोदर कुठलं अक्षर येतं, ई, म्हणून त्याचं नाव अगोदर इथाइल मिथाइल इथर, हे त्याचं कॉमन नाव. IUPAC नाव देताना आता लार्जर अल्किल ग्रुपचा वापर काय करायचा, पॅरेंट अल्केन. 1 कार्बनचा अल्किल आहे, 2 कार्बनचा अल्किल आहे, म्हणजे याचा वापर करायचा पॅरेंट अल्केन. आणि याचा काय करायचा, अल्कॉक्सी, म्हणजे मिथॉक्सी. मिथॉक्सी. आणि 2 कार्बनचा पॅरेंट अल्केन इथेन, मिथॉक्सी इथेन, हे त्याचं काय आहे, IUPAC नाव. समजा आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं, CH3O CH2 CH2 CH3. आता हा मिथाइल आहे आणि हा प्रोपाइल आहे.
अगोदर कुठलं अक्षर येतं? मिथाईल. यम नंतर काय येतं? पी. म्हणून अल्फाबेटिकली अगोदर नाव कोणाचं? मिथाईलचं. मिथाईल. एन प्रोपाईल. एन का? तर नॉर्मल अल्किन आहे तो. आपण गेल्या वर्षी बघितलेला आहे. नॉर्मल अल्केन मधला एच काढलाय म्हणून अल्किल. एन प्रोपाईल इथर. मिथाईल एन प्रोपाईल इथर. आता एका कार्बनचा अल्किल आहे, 3 कार्बनचा, म्हणजे लार्जर अल्किल ग्रुपचा वापर काय करायचा? पॅरेंट अल्केन. आणि याचा अल्कॉक्सी, मिथॉक्सी, मिथॉक्सी आणि 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन काय आहे? प्रोपेन. हे त्याचं आयुपीएसी नाव. मिथॉक्सी प्रोपेन हे त्याचं आयुपीएसी नाव. हे झालं पुढचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण जर पुढचं एक्झाम्पल बघितलं, CH3 CH2 O CH2 CH2 CH3. इथं मिथाईल आहे, इथं इथाईल आहे. आता अल्फाबेटिकल नुसार अगोदर ई आणि याचं प्रोपाईल आहे इथाईल. एन प्रोपाईल इथर. आयुपीएसी नाव देताना लार्जर हा पॅरेंट अल्केन, हा जो आहे तो काय? पॅरेंट अल्केन करायचा. हा अल्कॉक्सी, इथॉक्सी, 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन, इथॉक्सी प्रोपेन हे त्याचं काय आहे? आयुपीएसी नाव. पुढचं एक्झाम्पल CH3 O CH3 CH3. आता बघा, हा ग्रुप आहे मिथाईल आणि हा जो पूर्ण ग्रुप आहे तो कुठला ग्रुप आहे? आयसोप्रोपाईल. आता आपल्याला अल्फाबेटिकल नुसार आयसोप्रोपाईल मधला हा आय धरायचा नाही. अल्किल ग्रुप कुठला आहे? प्रोपाईल म्हणजे पी. अल्फाबेटिकल नुसार अगोदर काय येतं? यम म्हणून मिथाईल. नंतर आयसोप्रोपाईल इथर. मिथाईल आयसोप्रोपाईल इथर हे त्याचं कॉमन नाव. आयुपीएसी नाव देत असताना लार्जर अल्किल ग्रुप पॅरेंट आणि हा अल्कॉक्सी, एवढ्याच मिथॉक्सी. आता पण किती नंबरला आहे बघा? 1 2 3. त्या पॅरेंट अल्केनच्या 2 नंबरवर हा ग्रुप आहे म्हणून 2 मिथॉक्सी. 2 मिथॉक्सी येते लक्षात? या 2 नंबरवर कुठला ग्रुप आहे? मिथॉक्सी. 2 मिथॉक्सी पॅरेंट अल्केन प्रोपेन. 2 मिथॉक्सी प्रोपेन हे त्याचं आयुपीएसी नाव. नंबरिंग दिलेलं आहे. आता इथं आतापर्यंत सगळे अल्किल कुठले होते? स्ट्रेट चेन होते किंवा नॉर्मल अल्किल ग्रुप होते. इथं आता ब्रँचड अल्किल आहेत, त्यामुळे आपल्याला इथं नंबरिंग द्यावं लागतं. म्हणून 1 2 3 2 वर मिथॉक्सी, 2 मिथॉक्सी प्रोपेन. पुढचं एक्झाम्पल घेतलं समजा CH3 O CH3 CH3 आणि CH3. आता इथं बघा, एका बाजूला मिथाईल आहे आणि एका बाजूला काय आहे? टर्शरी ब्युटाईल आहे. आता परत अल्फाबेटिकल ऑर्डरचा विचार करताना टी धरायचं नाही. अल्किल ग्रुप मधला कुठला सिम्बॉल आहे? बी. अल्फाबेटिकल नुसार अगोदर काय येतं? ब्युटाईल म्हणून टर्शरी ब्युटाईल. मिथाईल इथर. टर्शरी ब्युटाईल मिथाईल इथर. आयुपीएसी नाव देताना अल्कॉक्सी अल्केन, लार्जर अल्किल ग्रुपचा वापर पॅरेंट अल्केन.
म्हणून हा पॅरेंट अल्केन आणि हा अल्कॉक्सी. आता पॅरेंट अल्केन मध्ये नंबरिंग द्यावं लागेल आपल्याला. 1 2 3. आता 2 वर मिथॉक्स आहे आणि 2 वर मिथाइल आहे, म्हणून काय येणार 2 मिथॉक्सी. 2 मिथॉक्सी 2 मिथाइल 2 मिथाइल प्रोपेन. 2 मिथॉक्सी 2 मिथाइल प्रोपेन हे त्याचं IUPAC नाव. पुढचं एक्झाम्पल घेतलं आपण CH3 CH3 O CH3 CH3. दोन्हीही आयसोप्रोपाइल ग्रुप आहेत आणि हा सुद्धा कुठला ग्रुप आहे आयसोप्रोपाइल, म्हणून डाय आयसोप्रोपाइल इथर. डाय आयसोप्रोपाइल इथर हे त्याचं काय आहे IUPAC नाव, कॉमन नाव. आता आपल्याला IUPAC नाव देताना कोणताही अल्कॉक्सी करा आणि कोणताही पॅरेंट अल्केन करा. 1 2 3. 2 वर आयसोप्रोपॉक्सी 2 कंसात आयसोप्रोपॉक्सी किंवा 2 आयसोप्रोपॉक्सी आणि 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन. 2 आयसोप्रोपॉक्सी प्रोपेन हे त्याचं IUPAC नाव. किंवा दुसऱ्या पद्धतीनं हा 2 into याच्यामध्ये सुद्धा 2 वर O आहे म्हणजे 2 प्रोपॉक्सी आणि 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन. बघा एवढ्याचं डायरेक्ट आयसोप्रोपॉक्सी म्हणून 2 आयसोप्रोपॉक्सी प्रोपेन. आणि जर आपल्याला डायरेक्ट कॉमन नाव नसेल लिहायचं तर कसं 1 2 3. 2 वर आहे म्हणून हा 2. नंतर हा जो अल्किल ग्रुप आहे हा कितीवर जोडलाय 2 वर म्हणून हे 2. आणि 3 कार्बनचा प्रोपिल आणि अल्कॉक्सी मध्ये प्रोपॉक्सी आणि 1 2 3 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन हे त्याचं IUPAC नाव. दोन्ही पैकी कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरी चालतं. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे समजा 3 CH2 O CH2 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 Cl. आता इथं 2 फंक्शनल ग्रुप आहे, एक आहे इथर आणि एक आहे हॅलोजन. आता एवढ्याचं नाव इथाइल आहे आणि एवढ्याचं नाव आहे क्लोरोप्रोपाइल. आता अल्फाबेटिकल नुसार E आणि C. आता इथं अल्किल नाही, इथं क्लोरो आहे, फंक्शनल ग्रुप आहे म्हणून पहिल्यांदा नाव क्लोरोप्रोपाइल क्लोरोप्रोपाइल इथाइल इथर. IUPAC नाव मध्ये आता हा अल्किल अल्कॉक्सी आणि हा काय कन्सिडर करायचा आपल्याला अल्केन. आता इथॉक्सी आणि क्लोरो, मग अगोदर नाव कुणाचं येणार क्लोरोचं. 1 2 3. 3 वर क्लोरीन म्हणून 3 क्लोरो. 1 वर इथॉक्सी 1 इथॉक्सी 1 इथॉक्सी आणि 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन. येते लक्षात. 3 वर क्लोरीन आहे म्हणून 3 क्लोरो. 1 वर इथॉक्सी म्हणून 1 इथॉक्सी आणि 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन काय आहे प्रोपेन. 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन आहे प्रोपेन. हे त्याचं IUPAC नाव.
समजा आपण पुढचं एक्झाम्पल घेतलं, इथं समजा काय आहे C2H5 आहे आणि इथं समजा OC2H5 आहे. 1 2 3. आता एक वर कुठला ग्रुप आहे इथॉक्सी. आता याचं आपल्याला IUPAC नाव द्यायचं. याचं काय कॉमन नाव आपल्याला 1 इथॉक्सी 3 इथाइल आणि पॅरेंट अल्केन सायक्लोहेक्झेन. पॅरेंट अल्केनचं नाव काय आहे सायक्लोहेक्झेन. हे त्याचं पॅरेंट अल्केनचं नाव आहे. पुढचं एक्झाम्पल घेतलं, समजा हे घेतलं बेंझिन आणि OCH3. आता याचं कॉमन नाव याला आपण ऍनिसोल म्हणतो. याचं स्पेसिफिक नाव आहे ऍनिसोल किंवा कॉमन नाव आपल्याला लिहिता येईल. एक आहे मिथाइल आणि एक आहे, आता याचं नाव फिनिल. बेन्झाइल नाही म्हणायचं, फिनिल. हा जो ग्रुप आहे तो कुठला आहे फिनिल. हा जो आहे तो मिथाइल. बऱ्याच जणांचं काय होतं अल्केन मधला एक एच काढलं की आपण अल्किल म्हणतो. मिथेनचं मिथाइल, इथेनचं इथाइल, प्रोपेनचं प्रोपाइल, ब्युटेनचं ब्युटाइल. म्हणून आपण लगेच काय करतो बेंझिनचं बेन्झाइल. पण बेंझिनचं बेन्झाइल नसतं. बेंझिन मधला एक एच काढल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो फिनिल, म्हणजे C6H6. याला आपण म्हणतो बेंझिन. आणि यातला जर आपण एक एच काढला तर त्याला आपण म्हणतो फिनिल. बेन्झाइल कधी असतं C6H5CH2. या ग्रुपला नाव काय असतं बेन्झाइल. म्हणून काळजीपूर्वक लक्षात ठेवा. किंवा आपण नोमेन याच्या सुरुवातीला बघितलेलं आहे, क्लासिफिकेशन मध्ये आपण तसं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. ऍनिसोल म्हणून अगोदर नाव मिथाइल, फिनाइल, इथर. IUPAC नाव देताना अल्कॉक्सी, मिथॉक्सी. आता पॅरेंट अल्केन मात्र इथं काय आहे बेंझिन. मिथॉक्सी बेंझिन हे त्याचं काय आहे IUPAC नाव, म्हणजे कॉमन नाव आणि IUPAC नोमेनक्लेचर. याच्या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर एक्झाम्पल सोडवता येतात. जेवढी आपण व्हरायटी ऑफ एक्झाम्पल सोडवचाल तेवढं ते आपल्याला लक्षात येतं. म्हणून नोमेनक्लेचर, पहिलं नोमेनक्लेचर अल्कोहोल, दुसरं नोमेनक्लेचर फिनॉल आणि तिसरं नोमेनक्लेचर आपण पाहिलं इथर. कॉमन नेम सिस्टीम, IUPAC नेम सिस्टीम. या नोमेनक्लेचरवरची जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवणं गरजेचं आहे. कारण जेवढी आपण एक्झाम्पल सोडवतो तेवढी आपल्याला नवीन व्हरायटी ऑफ एक्झाम्पल किंवा कसं त्याच्यामध्ये रूल फॉलो करायचं हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून परत एकदा सांगतोय, हा जो नोमेनक्लेचर सिस्टीम आहे ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आत्मा आहे. कारण हे जर आपल्याला नाही कळलं तर पुढचा चॅप्टर आपल्याला काहीही कळत नाही. म्हणजे त्याचं नावच माहित नाही, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नावच माहित नसेल तर आपण ते तयार करू शकत नाही किंवा त्याचा स्टडी डिटेलमध्ये करू शकत नाही. म्हणून नोमेनक्लेचर सिस्टीम परफेक्ट केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि जर काही अडचणी असतील तर त्या आपण वेळोवेळी क्लिअर करणं आवश्यक असतं. या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून डायरेक्ट जरी आपला संपर्क होत नसेल तरी तुम्ही ग्रुपवर किंवा फोन करून जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण विचारू शकतो. म्हणून ते परफेक्ट करा आणि ते झाल्यानंतर मग आपण राहिलेला जो चॅप्टर आहे तो आपण नंतरच्या तासाला